नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाच्या घोषणा सुरू झालेल्या आहेत. तर आपल्यासोबत निवडून आलेले उमेदवार सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर आपल्यासोबत निवडून आलेले उमेदवार आहेत. तर इंदापूर तालुक्यातली निवडणूक ही इंदापूर तालुक्याची निवडणूक जवळपास एकतर्फी झालेली आपल्याला दिसून येत आहे. बिगवन असेल, पळसदेव असेल किंवा इतर कोणताही गट असेल, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे मोठ्या प्रमाणामध्ये फुललेलं आहे. तर आपल्यासोबत उमेदवार आणि त्यांचे वडील आहेत. तर आपल्याला काय सांगता येईल या निकालाबाबत? तुमचं नाव सांगा. माझं नाव मोहन ज्ञानदेव सुरोडकर, मी राहणार अशोकनगर, भवानी नगर. या विजयाने मी खूप कोणत्या कानातून निवडून आले? मी संसर्गातून निवडून आलेलो आहे. आज इंदापूरमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागलेली होती आणि त्यामध्ये माझे आमदार मामा यांच्यावर एक आरोप करण्यात आला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष पैसेवाल्यांना तिकीट देतो. आज संबंध महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की मामा आणि भाऊ यांनी माझ्या घराला दार नाहीये, माझी पत्नी खुरपायला जाते, अशा माणसाला या महाराष्ट्रामध्ये मी एकटाच असा आहे की मला या राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलं आणि माझ्या सगळे कार्यकर्ते, सरपंच, कारखान्याचे डायरेक्टर, सर्व सदस्य असतील, कारखान्याचे आजोबाजे सरपंच यांनी माझ्या मुलीच्या पाठीमागे उभा राहिले, सर्व कार्यकर्ते उभा राहिले आणि माझ्या मुलीला प्रचंड मताने निवडून आणलं. मी एवढंच सांगू इच्छितो की मामांनी आणि भाऊनी जो काही निर्णय घेतला तो खरोखर या महाराष्ट्राला एक संदेश देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस हा एक काम करणारा पक्ष आहे आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभा राहतो. तो पैसे किंवा श्रीमंत बघून तो तिकीट देत नाही. आज जे माझ्या मुलीला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे तिकीट मिळालं आणि मला या ठिकाणी निवडून दिलेले, कोणत्या शब्दामध्ये त्यांचे आभार मानावेत आज माझ्याकडे ते शब्द नाहीत. परंतु मामा, मी फक्त एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो, आज तुमचे आभार मी फक्त माझ्या डोळ्यातल्या अश्रूंनीच व्यक्त करतो. धन्यवाद. तर आपल्यासोबत उमेदवार सुद्धा आहेत. तर उमेदवारांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊ. काय वाटतंय, पहिल्यांदाच निवडून आलेला आहात तुम्ही? चांगलं वाटतंय, पण एका शून्यावर जेव्हा एवढा समाज निर्धारित एवढं मोठं जबाबदारी जेव्हा देतो तेव्हा एक वेगळीच शंका मनात निर्माण होत होती की माझ्यावरती कोणी विश्वास ठेवेल का नाही. पक्षावरती तर निदान माणसांचा विश्वास असतो, पण उमेदवार असा होता जो पहिल्यांदाच उभा राहिलेला आणि एवढं मोठं सामर्थ्य माझ्या पाठीमागं होतं. या बळावर मी प्रचार करत होते. अक्षरशः आम्ही कोणत्या प्रकारचा मोठा प्रचार केलेला नाही. घरोघरी जाऊन फक्त त्यांना त्या उमेदवार पत्रिका वगैरे दिलेल्या आहेत आणि सांगितलं आम्हाला मतदान करा. नक्कीच त्यांनी जो विश्वास माझ्यावर दादांकडे आणि मामांकडे बघून जो त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, नक्कीच तो मी विश्वास सार्थ ठरेल असं या ठिकाणी सांगते. या निवडणुकीमध्ये तरुण उमेदवार सुद्धा निवडून आलेले आहेत आणि आता या गावचे म्हणजे ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली आणि मेहनत करून निवडून आणलं, मेहनतीचं फळ मिळालं, तर ते आपले सरपंच तर ज्येष्ठ नेते आहेत निंबाळकर साहेब, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. तर त्यांचं काय मत म्हणजे बघा, 28 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं आणि त्या निधनानंतर अजितदादांनी उमेदवार उभे केलेल्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. म्हणजे यानंतर अजितदादा उमेदवार उभे करणार नाहीत, तर दुसरं ज्याच्या हातात नेतृत्व जाईल ते उमेदवार उभे करतील. तर ही इंदापूर तालुक्यातनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजलीच आपल्या विजयानं असंच आपल्याला म्हणता येईल. तर निंबाळकर साहेब बोलतील, त्यांचं काय मत? हे जे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली त्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही शेवटची निवडणूक होती आणि त्याबद्दल मी प्रथमतः त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या तालुक्याचे नेते आदरणीय मामा हे कायमच दादांच्या विचारावर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारावर चालतील आणि आम्ही त्यांच्याबरोबर चालत राहू आणि 100% इथून पुढचा काळही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भवितव्य हे उज्ज्वलच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच ग्रामीण भागातले सगळे हे विकासाची कामं असतील किंवा गोरगरिबांची कामं असतील, सर्वांची कामं असतील हे करू शकते, एवढा मला विश्वास आहे. तर या निवडणुकीमध्ये दुसरं एक महत्वाचं होतं की जे कट्टर विरोधक होते हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे, म्हणजे इंदापूर तालुक्याला पाटील घराण्याच्या विरोधात पवार घराणा हा नेहमीचाच आपल्याला संघर्ष पाहायला मिळालेला आहे. तर त्याच्यामध्ये पवार आणि पाटील हे एकत्र येऊन तालुक्यातली सुद्धा पहिलीच निवडणूक आहे, निवडणूक आहे असं म्हणता येईल. तर या निवडणुकीबाबत सुद्धा आपल्याला काय सांगता येईल? कोण सांगाल? तुम्ही सांगताय का? तुम्ही सांगताय? या थोडं असं सगळे थोडं असं मागे इथं असं वळीन आले तर बरोबर सगळेजण दिसतात. हे जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी इलेक्शन झालं तर त्या इलेक्शनला पूर्णपणे स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांचा जो आशीर्वाद आहे आणि खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शनच्या प्रचारार्थच दादा बारामतीमध्ये येत होते. परंतु दुर्दैव असं की बारामतीमध्ये त्यांचं विमान आलं असताना सुद्धा विमानतळावरती ते व्यवस्थितपणे लँड झालं नाही आणि तो विमानाचा अपघात झाला. पण तो अपघात हा फार मोठा म्हणजे काळाचा घात होता आणि त्याच्यामुळे दादांचं जरी बोललं गेलं असेल तरी या तालुक्याचे जे 2 दिग्गज नेते होते, मग ते आदरणीय हर्षवर्धन भाऊ असतील किंवा आमचे सर्वांचे नेते आदरणीय दत्तामामा भरणे असतील, तर यांनी या सर्व तरुण कार्यकर्त्यांवरती मग त्या ठिकाणी रणजित निंबाळकर असतील, बाबा निंबाळकर असतील, यशवंतजी नरोटे पाटील असतील, सागर बोलटे असतील, पार्थ निंबाळकर असतील, या सर्वांवरती आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती जो त्यांनी विश्वास टाकला, त्या विश्वासात पात्र राहून आम्ही कुठल्याही पद्धतीने ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची होती, परंतु धनशक्तीला कुठेही लोकांनी वाव दिला नाही, तिथे कुठेही भीक घातली नाही. अशा अवस्थेमध्ये हे 2 दिग्गज नेते मग भाऊ आणि मामा हे एकत्र आल्यामुळेच हा आजचा जो विजय आपल्याला दिसतो आहे. आणि आदरणीय तुम्हा सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांना खऱ्या अर्थाने जी आदरांजली आहे तर ते सर्व मतदारांनी आपल्या मताच्या स्वरूपामध्ये त्यांना देऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या स्वरूप. तर शेवटचा एक असा प्रश्न की राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे, तर आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आपला प्रतिस्पर्धी विरोधक होता. भारतीय जनता पक्ष म्हणजे घड्याळ आणि कमळाची निवडणूक झाली, प्रतिस्पर्धी बीजेपीच होतं. तर याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारलेली आहे. तर आता विकासात्मक जे धोरण म्हणतो आपण विकासाच्या माध्यमातून, तर आपलं नाव सांगा आणि त्यावरती. मी सागर बाळासाहेब भिसे, माझी मिसेस जिल्हा परिषद उप होती आणि ते आज आमच्या गटातल्या सगळ्या सहकार्याने अगदी प्रचंड बहुमताने विजय झाले. सर्वप्रथम मी अजितदादांना श्रद्धांजली वाटतो. हे जे आज आहे जे आम्ही सर्व आहे ते दादामुळेच आहे आणि दादा बरोबरच आम्हाला हर्षभाऊ दत्तमामा भरणे यांनी कार्यकर्त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन जो विजय झालाय एक कार्यकर्ते आणि अजितदादा भाऊ आणि मामा ह्यांचा विजय आहे, त्यांचा विजय. तर शेवटचं असं की इंदापूर तालुक्याची निवडणूक ही जवळपास 24-0 या मार्गानंच कुठेतरी आता आपल्याला दिसते. तर अजितदादांना आपल्या सर्वांकडनं काय भावपूर्ण श्रद्धांजली असेल? कोण श्रद्धांजली सांगाल? आता ही जी दादांचा आशीर्वाद आणि मामाचं काम आणि जी निवडून आलेले सर्व उमेदवार हे दादांचे स्वप्न आणि दादांचा पक्ष महाराष्ट्रात त्याच ताकदीनं वाढवायला आम्ही सर्वजण कार्यकर्ते आणि पक्षाचे उमेदवार ते वाढवण्याचं काम करू, एवढीच दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. तर हे निवडून आलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार होते, हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे. म्हणजे इंदापूर तालुक्याची निवडणुकीची वाटचाल ही जवळपास 24-0 अशीच एकंदरीत आपल्याला दिसते. जिल्हा परिषदेचे 8 आणि पंचायत समितीचे 16 सदस्य निवडून येतील असंही दिसतंय. त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेवरती देखील राष्ट्रवादी काँग्रेसची एखादी सत्ता येते. तर ह्या सत्तेसाठी आपण काय मागणी कराल तालुक्यासाठी? म्हणजे आपले जिल्हा परिषद सदस्य तुमचे आलेले 8 सदस्य निवडून येतील, तर काय आमचं इच्छा बांधकाम सभापती तालुक्याला मिळावं अशी आपली अपेक्षा. आणि आता काय आमच्या ताईला तर सभापती मिळणारच आहे पंचायत समितीला आणि या माधुरी ताईंना जिल्हा परिषद बांधकाम सभापती
किंवा अजून एखादं कुठलं जरी समाज कल्याणचं दिलं किंवा महिला बालकल्याण यापैकी कुठलं तरी पद मिळावं. तर हे होते आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा निवडून आलेले सुद्धा उमेदवार होते. माझे सहकारी कॅमेरामॅन दिलीपराव आगलावे सर, मी भीमराव खडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे. एक